नमस्कार, गुड इव्हनिंग. मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बातमी. महाविकास आघाडीचं जागा वाटप रखडलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार हे जाहीर कधी होणार हा प्रश्न आता निर्माण झालाय. राऊतांनी दिलेली डेडलाईन टळून गेलेली आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप रखडलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिलेली डेडलाईन देखील आता संपून गेली आहे. महाविकास आघाडीत तिढा वाढल्यानं जागा वाटप जाहीर होत नसल्याची चर्चा आता सुरू झाली. महाविकास आघाडीचं जागा वाटप रखडलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जाहीर होणार कधी? राऊतांनी दिलेली डेडलाईन टळून गेली. शिवसेना की लिस्ट कल हम प्रसिद्ध करेंगे. सोमवारच्या सामनाच्या अंकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 16 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची घोषणा संजय राऊतांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही घोषणा हवेत विरली. मातोश्रीवर शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतरही उद्धव ठाकरेंनी उमेदवारांची घोषणा करणं टाळलंय. शरद पवारांसोबतच्या बैठकीत असं काय घडलं की ज्यामुळे उद्धव ठाकरेंनी 16 उमेदवारांची यादी थांबवली? आता संजय राऊत लवकरच उमेदवार जाहीर करणार असं मोघम सांगू लागले. शिवसेनेची पहिली यादी ही तयार आहे. उमेदवार निश्चित झालेत. काँग्रेस राष्ट्रवादीची यादी तयार होत असल्याचं आता राऊत सांगतायत. आणि मी काल आपल्याला म्हणालो होते की आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तिन्ही पक्षांनी आपापलं जागा वाटप हे जवळजवळ पूर्ण केलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानंही लोकशाही पद्धतीनं उमेदवारी यादी जाहीर होईल असा टोला लगावला. आता महाविकास आघाडीमध्ये आपण असल्यामुळे आणि मीडियाच्या सोयीसाठी उद्या आम्ही यादी जाहीर करू. काँग्रेसही उमेदवारी यादीवर काहीच बोलायला तयार नाहीत. नाही म्हणायला पहिल्या टप्प्यातले काँग्रेसचे उमेदवार जाहीर झालेत. त्यामुळे काँग्रेसच्या पातळीवर थोडा निवांतपणा आल्याचं पाहायला मिळतं. मात्र उमेदवारी जाहीर होत नसल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढू लागली. स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.